अडथळे अडचणी संघर्षाचा महिन्यात कर्मात मोठ्या वृद्धीचा स्वातंत्र्य ज्ञान आणि साहसाची रास म्हणजे तुमची धनुरास होय. राशी स्वामी गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीलाच उच्चीचे होत आहेत, ज्यामुळे नवीन ज्ञान अर्जित करण्यासाठी साहसासाठी नवीन दालनं उघडणार आहे. धनुराशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एक सरळ प्रश्न तुम्हाला विचारते. तुम्हाला बांधून ठेवलेलं आवडत नाही, परंतु कधीकधी तुमचं हे स्वातंत्र्य तुम्हाला दिशाहीन करतं का? जून 2026मध्ये स्वातंत्र्य, निर्णय आणि दिशा या 3 गोष्टी तुमचं भविष्य ठरवणार आहे. तुमची धनुराशी स्वातंत्र्यप्रिय आहे, आशावादी आहे, साधक आहे, तुम्ही ज्ञानाचे शोधक आहात. नवीन काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असतात. तुम्ही नेहमी पुढे बघतात. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत तुम्ही संधी शोधतात. तुमचं मन मोकळं आहे आणि म्हणूनच तुमचं भाग्य मोठं आहे. स्वातंत्र्य एक ध्येय म्हणजे यश. या महिन्यात तुमच्या यशाचं सूत्र म्हणजे एक निश्चित दिशा ठरवा. त्यावर टिकून राहा. खूप पर्याय शोधू नका आणि त्यांच्याशी बांधील राहा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण धनुराशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. या महिन्यात टाळावयाच्या चुका व विविध दृष्टीने या महिन्याच्या तुमच्यासाठी असलेला स्कोर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. धनुराशीचे स्वामी गुरुदेव या महिन्याच्या सुरुवातीलाच उच्चीचे होणार आहे, मात्र ते अष्टम स्थानात जाऊन उच्चीचे होणार आहे. म्हणजे अडथळे अडचणी संघर्ष आणि त्यातून तुमचा विकास होणं हा या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील महत्त्वपूर्ण विभाग राहील. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात 5 चुका आवर्जून टाळायला हव्या किंवा त्या गोष्टींच्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या. पहिली बाब म्हणजे कोणत्याही गोष्टीवरील फोकस आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे केलेली कमिटमेंट टाळू नका. तिसरी बाब म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. चौथी बाब म्हणजे विचार न करता रिस्क घेऊ नका. 5वी बाब म्हणजे कुणाला शब्द दिल्यावर तो 100% पाळा. या 5 गोष्टींच्या बाबतीत योग्य त्या काळजी घेतल्यास हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्याजवळ पैसा नक्की येईल. कुटुंबासाठी, घरासाठी तुम्ही काहीतरी खर्च कराल, काही संचित देखील कराल, योग्य बचत देखील होईल. कुटुंबात तुमचं बोलणं स्पष्ट असेल. वाणी थोडी स्पष्ट ठेवा. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घेतला पाहिजे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात राहू ग्रह विराजमान आहे, ज्यामुळे प्रवासाचे अनेक प्रबळ योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. लांबचे प्रवास तुम्ही करणार आहात. प्रवासात धनुरास नेहमीच आनंदी असते. प्रवास करत असताना वाहनांचं प्लॅनिंग देखील तुम्ही कराल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता आईसोबत तुम्हाला खूप कमी वेळ प्राप्त होईल, मात्र जो वेळ असेल तो क्वालिटी वेळ असेल. या काळात तुमच्यासाठी वास्तू सौख्य उत्तम असेल. काही जातक वास्तूच्या नूतनीकरणावर, फर्निचरवर खर्च करू शकतात, ज्याला आपण सकारात्मक खर्च म्हणू शकतो. घरासाठी तुम्ही एखादी वस्तू आणाल जी तुमच्यासाठी मोठी आनंददायक ठरेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचम स्थानात पंचमेश आलेले आहेत. मात्र तुमचे पंचमेश हे सेनापती आहे, त्यामुळे तुमचं प्रेम हे सेनापतीसारखं असतं, म्हणजे अत्यंत प्रबळ, अग्रेसिव्ह. तुम्हाला प्रेमात देखील स्वातंत्र्य हवं असतं. तुमच्या पार्टनरला मात्र सिक्युरिटी हवी असते. या दोघांचं संतुलन साध्य करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावं. शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करावा. असं केल्यास हा महिना तुमचाच आहे.
विवाह इच्छुकांच्या दृष्टीने विचार केला असता चटमंगनी पटव्याह अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात जोडीदाराकडून योग्य अपेक्षा करून तुम्ही नातं ठरवलं तर उत्तम वैवाहिक आयुष्य प्राप्त होत असतं. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने विचार केला असता जोडीदाराला थोडी स्पेस द्या. जोडीदारावर विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्हाला उत्तम वैवाहिक आयुष्य प्राप्त होऊ शकेल ही बाब लक्षात घ्या. धनु जातकांसाठी एक छोटासा प्रश्न. तुम्ही कमिटमेंट करायला घाबरता का? कमेंटमध्ये लिहा यस किंवा नो. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांनी शक्यतोवर कर्ज घेणं टाळावं, कारण त्यासाठी हा महिना अजिबात योग्य म्हणता येत नाही. शत्रू तुमचं लक्ष नसल्याचा फायदा उचलू शकतात. त्यामुळे योग्य गोष्टीकडे पूर्ण लक्ष ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. स्पर्धेत जिंकण्यासाठी शिस्त आवश्यक आहे, कारण तुमच्या 6ष्ठ स्थानात रविदेव आलेले आहेत, जे तुमचे भाग्येश आहेत. रवी हा ग्रह दररोज शिस्तबद्ध पद्धतीने 1 अंश चालत असतो, ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे धनु जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना लाभाचा, उन्नतीचा म्हणता येईल. प्रवासासंबंधित कार्य तुम्ही करणार आहात, त्यात तुम्हाला यश देखील मिळेल. तुमची टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी असेल तर या काळात तुमचा बिझनेस प्रचंड वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बिझनेसमध्ये वृद्धी घडून येईल. तुम्ही टीचिंगमध्ये असाल, कोचिंगमध्ये असाल, ट्रॅव्हल्स किंवा मीडिया क्षेत्रात असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत गोल्डन आहे, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. महाभारतात अर्जुन हा खूप महान योद्धा होता. त्याचं संपूर्ण लक्ष केवळ आपल्या लक्ष्यावर असायचं, म्हणून तो महान योद्धा बनू शकला. धनु राशीच्या जातकांसाठी हाच संदेश आहे. स्वातंत्र्य ठेवा, परंतु दिशा निश्चित करा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही प्रवास करणार आहात, धार्मिक कार्य देखील करणार आहात. त्यातून तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होईल, मात्र आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात स्वातंत्र्य वाढणार आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, आत्मविश्वास जागृत ठेवा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे. प्रामुख्याने राशीस्वामी स्वतः उच्च होणं, त्याच्यावर पंचमेशाची स्वतःच्या राशीतून दृष्टी पडणं हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. पंचमेश स्वराशीच्या मूळ त्रिकोण राशीच्या 5म स्थानात विराजमान आहे. तुमच्या 7म स्थानात लक्ष्मीनारायण योग निर्माण होत आहे. असे अनेक शुभसंकेत या काळात निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्माधिपती कर्माच्या कर्मस्थानात म्हणजे दशमाच्या 10म स्थानात स्वतःच्याच राशीत विराजमान आहे, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. तुम्ही योग्य ध्येय ठरवून सातत्याने परिश्रमपूर्वक कार्य करणार आहात, त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल. एक प्रवासी दररोज सातत्याने प्रवास करत होता. त्याचं डेस्टिनेशन त्यालाच माहीत नव्हतं. तो थकला परंतु पोहोचला नाही. दुसरा प्रवासी कमी चालला, मात्र दिशा योग्य होती, ज्यामुळे तो डेस्टिनेशनपर्यंत पोहोचला. ही बाब लक्षात घ्यायला हवी. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने प्रवासातून, शिक्षणातून तुम्हाला भरपूर लाभ प्राप्त होईल. नवीन संधी चालत येतील. करिअरमध्ये ग्रोथ घडून येईल, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. धनु जातकांसाठी एक छोटासा प्रश्न. तुमचा बिगेस्ट गोल काय आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. या महिन्यातील आता आपण तुमचा स्कोअर पाहणार आहोत. विशेषतः तुमच्यासाठी या महिन्यात पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10 पैकी किती गुण आहेत? तर पैशाच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 7 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 6 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. करिअरच्या दृष्टीने 10 पैकी 8 गुण देता येतील. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी केवळ 6 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. अर्थात या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. आणि कौटुंबिक दृष्टीने 10 पैकी 7 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं आणि हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं.
त्या दृष्टीने या महिन्यात धनु जातकांसाठी 2, 13 आणि 21 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 11, 19 आणि 28 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता धनु राशीच्या जातकांनी गुरुवारी गुरुपूजन करावं. पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करायला हवं. ओम गुरुवे नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करा. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी रेड जेस्पर हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. ऑनलाईन खरेदी करायची असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिव्ह केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कूपन कोड देत आहोत, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ते नक्की बुक करा. धनु राशीच्या जातकांनो, तुमचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. फक्त एक बाब लक्षात ठेवा की डिरेक्शन ठरवलं तर डेस्टिनेशन नक्की मिळेल. जय श्रीकृष्ण. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.